थंडीच्या दिवसात आपल्याला काहीतरी गरम गरम चमचमीत आणि झटपट बनणारं असं खावंसं वाटतं. तर त्यासाठी आपण काय करायचं, दोन चमचे कणिक घेतलेली आहे, 1 चमचा डाळीचं पीठ आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ, असं सर्व पीठं एकत्र करून घ्यायची आणि ते आपण पाणी टाकून व्यवस्थित कालून घ्यायचे आहे. आता मी इथं एका मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, लसूण, बटाटे, 2 बटाटे चिरून मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि काही कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर असं ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या मी सगळ्या चिरून घेतलेल्या आहे. आता आपण या बॅटरमध्ये हळद आणि जिरे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जे बटाट्याचं बॅटर केलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि ज्या भाज्या आपण चिरल्या आहेत, टोमॅटो, कांदा, हे सगळं आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते बॅटर आपल्याला कालून घ्यायचं आहे. बटाट्याच्या बॅटरने थोडं आपलं जो धिरडे बनवणं आहे ते चुरचुरीत होतात आणि खमंग लागतात. आता टोमॅटो वगैरे आपण सगळं भरपूर टाकून घ्यायचं. ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत मी इथे. छान पौष्टिक अशी रेसिपी बनते आणि पोटभरीचं असं हे जेवण आहे. समजा गरम गरम असं खाण्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे. कधीतरी आपल्या रात्रीच्या जेवणाचं पोळी भाजी वगैरे करत बसण्याचा कंटाळा येतो, त्यावेळी अशी ही रेसिपी खूप छान आहे. आता हे बॅटर आपण व्यवस्थित कालून घ्यायचं आहे. आता त्यात भरपूर अशी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीरीने देखील खूप छान चव लागते. अशा प्रकारे व्यवस्थित कालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून सरबरीत असं करून घ्यायचं आहे आणि तव्यावरती आपल्याला जाडसरच पसरवायचं आहे ते. आता इथे तवा गरम करायला ठेवला आहे, त्यामुळे थोडंसं तेल टाकून घेऊ आपण त्या तव्यावरती. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तेल आपल्याला आणि त्यावरती हे आपण जे बॅटर तयार केलं आहे ते टाकून घेणार आहोत. आणि ते खूप पातळ असं नाही टाकायचं आहे, थोडंसं जाडसरच टाकून घेणार आहोत आपण. अशा प्रकारे जाडसरच करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूण यामुळे खूप छान फ्लेवर येतो. वरून थोडंसं कोथिंबीर भरभरायची आहे. अच्छा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कोथिंबीर. अशा प्रकारे तेल टाकून दोन्हीकडून ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. छान मस्त आणि सुरसुरीत अशी छान धिरडी तयार होतात आणि पटकन बनतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. किती छान दिसतं आहे. लहान मुले देखील आवडीने खातात.